चालन. माझं नाव अशोक अंकुशराव आगळे, मुक्काम मुरुडी, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. ओके, आता तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न आहे की थोडा वारा आलता. माझी 11 महिन्याची बाग आहे. तर वारा आलता, वाळवट नाही म्हणत का, फिरता वारा येतो उन्हाळ्याच्या दिवसात. हो तो हो. आलता. 2 झाडं माझे असे मोडलेले आहे खाली बुडापासून. ओके. तर मग कशामुळे मोडले असते आणि त्यासाठी काही पर्याय आहे का? पर्याय त्यासाठी काहीच नाहीये. जसं की सायक्लॉन येतं, ज्याला आपण चक्रीवादळ म्हणतो, किंवा हो. जशी वाळवट येते, याच्यामध्ये मोठे मोठे झाडे पण मोडून पडतात. तिथं काहीच नाहीये. ही आपल्याला असं म्हणायचं नैसर्गिक आपत्ती आहे. आता ते झाड जिथून मोडलेलं आहे तिथून कट करायचं आहे. ऑटोमॅटिकली तिथून तुम्हाला नवीन फुटवे येतील. त्यातले चांगले 4 फुटवे तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि जे मी ट्रेनिंगमध्ये टॉपिंगचं तंत्रज्ञान सांगितलेलं आहे ते फॉलो करायचं, जेणेकरून ते झाड लवकरात लवकर तुमचं डेव्हलप होणार आहे. आणि जिथे हे मोडलेलं आहे तिथं तुम्हाला 1 लिटर पाण्याला 3 ग्रॅम सीओसी जे येतं आपलं कॉपर, ब्ल्यू ब्ल्यू कॉपर असेल, ब्लायटॉक्स असेल, तर ते तुम्हाला घ्यायचं आणि त्याची ड्रेंचिंग तिथं करायची आहे. काही होत नाहीये. आणि दुसरा प्रश्न हा होता का, अवेना न्यूट्रमिक्स स्लरी का ती पाण्यात टाकल्यानंतर फुटते माझी. इतके दिवस नव्हती फुटत, विहिरीचं पाणी वापरत होतो मी. आता पन्नी तळ्याचं पाणी वापरतो. म्हणजेच आता तुम्हाला एवढं तर कळालं की पन्नी तळ्यातलं जे आपलं पाणी आहे ते खराब आहे. हो हो, पण त्याला काही पर्याय नॅटल वापरून काही होईन का? होईल. फक्त काय आहे, जेवढं पाणी खराब तेवढं खर्च वाढत जातो. आता जे पाणी अवेना न्यूट्रिमिक्स फोडतंय ते तुमचं 05234 ला पण फोडणार आहे, जे तुमचे 1919 ला पण फोडणार आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे की जेवढं कोणतंही खत टाकताना एक साधं प्रिन्सिपल ठेवायचं आहे, पाणी कमी करा. म्हणजे जर तुम्हाला 1 किलो खत द्यायचं असेल तर 10 लिटर पाणी घ्या. 2 किलो खत घ्यायचं असेल तर 20 लिटर पाणी घ्या. 3 किलो खत द्यायचं असेल तर 30 लिटर पाणी घ्या. क्लिअर? हा साधा थंब रूल मी देतो सगळ्या खतांसाठी. मग आता समजा तुम्हाला 5 किलो खत द्यायचंय, 50 लिटर पाणी तुम्ही घेतलं. 50 लिटर पाण्यामध्ये पहिलं अर्धा मिली नॅटल टाकायचं प्रति लिटर. म्हणजे 25 ml नॅटल तिथं तुम्ही टाका. किंवा तुम्ही 100 लिटर पाणी घेतलं, 50 ml नॅटल त्याच्यामध्ये टाकायचं. त्याला चांगलं पहिलं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर अवेना न्यूट्रिमिक्स द्यायचं असेल तर अवेना न्यूट्रिमिक्स त्या पाण्यात टाका. 05234 द्यायचं असेल तर 05234 टाका. 06020 द्यायचं असेल तर 06020 टाका. 04932 द्यायचं असेल तर 04932, जे खत द्यायचंय ते खत तुम्ही त्या नॅटलच्या पाण्यामध्ये टाका आणि द्या. आता यांनी काय होतं, नॅटल हे एक युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. हे तुमच्या कोणत्याही केमिकलला तुमच्या पाण्यामध्ये मिक्स करायला मदत करतं, किंवा त्या पाण्याला ते केमिकल घेण्यासाठी तयार करतं असं म्हणा तुम्ही. मग ते तुम्ही त्याच्यात खत टाका, त्याच्यामध्ये कीटकनाशक टाका, त्याच्यामध्ये बुरशीनाशक टाका. हे सगळ्याला ते स्टिकर सारखं नाहीये, हे फक्त सॉल्व्हंट आहे. हे त्याला मिक्स करतं. आणि जसं तुम्ही अवेना न्यूट्रिमिक्स बनवले असेल तर त्या बॅग मध्ये पण तुम्हाला नॅटलची बाटली मिळाली असेल. तर ह्या पद्धतीने तुम्ही ते करा, तुम्हाला त्याने फायदा होईल. आणि सर, मला काय म्हणायचं, आपल्याला 3 महिन्याचा अडचण येते याची पाण्याची. म्हणजे पन्नी तळ्याचं 3 महिने पाणी वापरावं लागतं ना, पाण्याची अडचण असल्यामुळं. तर मग हे नॅटल वापरल्यावर काही रिझल्टला फरक पडन का नाही? रिझल्ट चांगले येतील ना नॅटल वापरल्यावर. पाण्यात जे 100% विरघळतं ते सगळं झाडात जाणार ना, रिझल्टचा फरक पडेल ना. आवेनाची 1 नंबर रिझल्ट आहे सर. रिझल्ट आहेत, 100% आहे. पण कंटिन्युअस देणं एक सगळ्यात महत्वाचं आहे. आणि कंटिन्युअस दिल्यामुळं काय होतंय, दर आठवड्याला मी द्यायला सांगितलेलं आहे. एकदम स्वस्तातला फॉर्म्युला आहे. 10-12 रुपये लिटर, लहान पॅकिंग घेतलं तर 12-13 रुपये लिटर जातं. आणि 500 लिटर पाण्याचं घेतलं तर 10-11 रुपये लिटर मध्येच बनतंय. आणि त्याच्यामध्ये युरिया जी टाकायला सांगितलेली ती विसरायची नाहीये. आणि जेव्हा तुम्ही अवेना न्यूट्रिमिक्स देताना तर याला कन्सिस्टन्सी ठेवा. आणि एकही पीक सोडू नका की ज्या पिकाला तुम्ही ते वापरत नाहीये. गाईचा चाऱ्यापासून सगळ्या पिकांना वापरा. मोसंबी असेल तुमच्याकडे, ऊस असेल तर त्या पिकांना पण वापरा, जेणेकरून मायक्रोन्यूट्रियनची डिफिशियन्सीच येत नाहीये. आणि हे ऍसिडिक असल्यामुळे काय होतंय, आठवड्याला तुम्ही त्याला देताय, त्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये जे न्यूट्रियन पडून राहिलेले आहेत, जे पीएच मुळे पाण्यात विरघळत नाहीये, ते पण पाण्यामध्ये विरघळतात. मोसंबी बागेला पण फार चांगले रिझल्ट आले सर.
सगळ्या पिकांना रिझल्ट चांगले आहेत. तुम्ही सगळ्या पिकांना वापरा ते. ठीक आहे अशोकराव, थँक्यू सो मच. धन्यवाद सर.